आणि झी 24 तासच्या मॅनहोल रियालिटीचा चेकचा दणका बसलेला आहे। उघड्या मॅनहोल्सवर आता झाकणं बसवलेली आहेत। मॅनहोलच्या भोवती आता बॅरिकेडिंग सुद्धा लागलेली आहे। झी 24 तासनं काल ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता मनपाला जाग आलेली आहे। झी 24 तासच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। उघड्या मॅनहोल्सवर आता झाकणं बसलेली आहेत, त्याचबरोबर त्याला बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। अंधेरीच्या साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून असलम शेख या 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता। झी 24 तासनं सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केला, त्याचबरोबर रियालिटी चेक सुद्धा केले। काल दिवसभरात आम्ही या संदर्भातल्या बातम्या दाखवलेल्या का अनेक ठिकाणी मुंबईमध्ये मॅनहोल्सची झाकणं काढलेली होती पाण्याचा निचरा करण्यासाठी, मात्र त्यामध्ये इतर व्यक्ती जे नागरिक तिथून जात असतात त्यांचा पडण्याचा धोका होता, त्यांच्या जीविताला धोका होता। या रियालिटी चेक नंतर आता मनपाला जाग आलेली आहे आणि आता मुंबई महापालिकेने यावर झाकणं बसवलेली आहेत आणि त्याचबरोबर बॅरिकेडिंग सुद्धा केलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, श्वेता, काल एक परिस्थिती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवली होती झी 24 तासच्या की मॅनहोलची झाकणं कशा पद्धतीने उघडी आहेत। झी 24 तासने ही परिस्थिती दाखवल्यानंतर त्याच्यावरती कारवाई अवघ्या 8 ते 9 तासात झाली आहे। सध्याच्या घडीचं चित्र तू बघू शकतेस की इकडे मॅनहोल खरं तर मॅनहोलचं कामच हे आहे किंवा मॅनहोलची रचनाच याकरता केली जाते की मॅनहोलचं झाकण उघडलं का जातं तर अशा पद्धतीचे पाईप पाण्याचा निचरा व्हावा याकरता हे मॅनहोलची झाकणं उघडली जातात। आता इथे पाईप लावलेला आहे, मात्र आजूबाजूला आपण बघतोय की स्पष्टपणे बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे की जर कुठल्या माणसाला माहिती नसेल, इथून चालणाऱ्या पादचाऱ्याला माहिती नसेल, लहान मुलांना माहिती नसेल की इथे मॅनहोलचं झाकण खुलं आहे तर तो अगदी सहजपणे या मॅनहोलच्या आतमध्ये जाऊ शकतो, खूप मोठा अपघात घडू शकतो। आणि तशाच पद्धतीचा अपघात आपण साकीनाक्यामध्ये बघितला की मॅनहोलच्या अवतीभोवती कुठलंही बॅरिकेडिंग नव्हतं, मॅनहोल खुलं होतं आणि अनवधानाने तो त्या मॅनहोलमध्ये पडला आणि अखेरीस त्याचा जीव देखील गेला। मात्र मॅनहोलची झाकणं जेव्हा उघडी केली जातात पाण्याचा निचरा करण्यासाठी तेव्हा या ठिकाणी पालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित असणं गरजेचं असतं, सोबतच अशा पद्धतीचे बॅरिकेडिंग लावणं हे सुद्धा गरजेचं असतं। जेव्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो तेव्हा इथे डेंजरचा फलक सुद्धा लावला जातो, सोबतच पालिका प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित असतात। आणि झी 24 तासच्या मॅनहोलच्या या बातमीनंतर या दाखवलेल्या परिस्थितीनंतर आता आपल्याला हा दणका बघायला मिळतोय, इम्पॅक्ट बघायला मिळतोय की कशा प्रकारे बघा खाली मॅनहोलचं झाकण उघडण्यात आलेलं आहे, मात्र त्याची सुद्धा सुरक्षितता ही लक्षात घेण्यात आलेली आहे आणि अशाच पद्धतीची नियमावली आहे। मॅनहोलची झाकणं पाण्याचा निचरा करण्याकरता त्याच्यावर देखरेख ठेवणं हे काम आहे, सोबतच अशा पद्धतीचं बॅरिकेडिंग लावणं हे सुद्धा काम आहे। बॅरिकेडिंग तुम्ही बघताय की काल या ठिकाणी बॅरिकेडिंग नव्हतं, कुठलाही पालिका प्रशासनाचा अधिकारी उपस्थित नव्हता, केवळ पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मॅनहोलची झाकणं सताड उघडी ठेवण्यात आली। आजूबाजूने लहान मुलं जात होती, मात्र त्याची देखील कोणाला पर्वा नव्हती। झी 24 तासने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय। खरं तर हे पालिका प्रशासनाचं काम आहे, मात्र रस्त्यावर उतरून भर पावसात झी 24 तास ही रियालिटी तुम्हाला दाखवते, हे वास्तव तुम्हाला दाखवतंय आणि त्यानंतर आपण दाखवलेल्या रियालिटी नंतर वास्तवानंतर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपण दाखवतो आहोत की कशा पद्धतीने पालिका प्रशासनाला जाग घेऊन त्यांनी आता मॅनहोलच्या अवतीभोवती बॅरिकेडिंग लावलेले आहेत आणि मॅनहोलमधली जी झाकणं आहेत ती सुद्धा बंद करण्याचं काम केलंय। अगदी धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। तर काल हा संपूर्ण रियालिटी चेक आपण केलेला होता आणि त्यानंतर आता मनपानं लगेचच तातडीनं पावलं उचललेली आहेत। रियालिटी चेकचा दणका बसल्यानंतर आता उघड्या मॅनहोलवर झाकणं बसवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। तर झी 24 तासच्या बातमीनंतर आता मनपाला जाग आलेली आहे। उघड्या मॅनहोल्सवर झाकणं बसवलेली आहेत आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणं बाकी आहे त्या ठिकाणी त्यांनी बॅरिकेडिंग सुद्धा केलेली आहे। तर आपण काल पाहिलेलं होतं, रियालिटी चेक केलेली होती, मॅनहोल्स ही उघडी होती, झाकण ठेवलेलं नव्हतं पूर्ण। आणि आता मात्र जेव्हा ही परिस्थिती आम्ही लोकांसमोर मांडली, लोकांसमोर आणली, त्यानंतर मात्र
मुंबई महापालिकेला जाग आलेली आहे आणि त्यांनी उघड्या मॅनहोल्सवर झाकण टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला बॅरिकेटिंग सुद्धा केलेलं आहे. सुरक्षितता त्यांनी बाळगलेली आहे. खरं तर सध्या आता पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाचा जोर सध्या आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीने जो साकीनाक्यामध्ये अपघात घडलेला होता आणि एका व्यक्तीचा जीव गेलेला होता मॅनहोलमध्ये पडून, तशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये यासाठी सातत्यानं आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोय, रियालिटी चेक करतोय आणि त्यानंतर आता मनपानं सुद्धा या संदर्भात जाग आल्यानंतर सुरक्षेचे उपाय योजलेले आहेत. बॅरिकेटिंग सुद्धा त्या संदर्भात केलेली आहेत. तर झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेला समाजामध्ये काही कमतरता आढळते, अशा पद्धतीचे प्रश्न समोर येतात, तेव्हा हे प्रश्न आम्ही सातत्यानं सगळ्यांसमोर आणत असतो, समाजासमोर आणत असतो आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यावर कार्यवाही केली जाते. तीच कार्यवाही आज आपण पाहतोय. काल या संदर्भात झी 24 तासनं रियालिटी चेक केलेला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचतं सखल भागांमध्ये आणि त्यामुळे त्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी ही मॅनहोलची झाकणं काढली जातात. मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सुरक्षेचे उपाय योजलेले नसतात. कर्मचारी सुद्धा गायब असतात आणि त्यामुळे त्या मॅनहोलमध्ये पडून कुठल्याही व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. ही बातमी आम्ही दाखवलेली होती, त्याचा रियालिटी चेक केलेला होता आणि त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी झाकणं बसवलेत. त्याचबरोबर त्याला बॅरिकेटिंग केलेली आहे. सुरक्षेचे उपाय सुद्धा त्यांनी इथे योजलेले आपल्याला दिसत आहेत. पहिलं दृश्य आपण कालचं पाहतोय आणि आज या उघड्या मॅनहोलवर प्रशासनाला जाग आल्यानंतर त्यांनी झाकणं सुद्धा बसवलेली आहेत. ते आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय.